सरप्राईज क्रमांक 3. बघ आलोच. अरे या ना काका, या या काका, या ना, या बसा बसा. आज अगदी सरप्राईजेसचा दिवस आहे. माफ करा, आम्ही तुम्हाला न सांगता अचानक आलो. आम्हाला दोघांना असं वाटलं की काही विषयांवर तुमच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे, म्हणून वाटता क्षणी निघून आलो आम्ही. काही हरकत नाही, बोला ना. मानसी फार चांगली मुलगी आहे, म्हणजे फार गुणी आहे. हा, म्हणजे खरं तर तिची बहीण आमची सून, पण मानसी सुद्धा अगदी आमच्या घरातलीच एक बनून गेली. आणि त्याला कारण तिचा स्वभाव खूप चांगला आहे, मनमिळाऊ आहे, ती प्रेमळ आहे. हो ना, म्हणजे खरं सांगू का, जेव्हा आम्हाला कळलं ना की मानसीचं लग्न ठरलंय, तेव्हा क्षणभर असं वाटलं की आमचीच मुलगी सासरी जाणार आहे. खरं सांगू का, तर मी मुद्द्यावर होतो. आम्ही इथे आलो ते तुमची माफी मागायला. तुम्ही आता आमच्या कुटुंबातले एक होणार म्हणून त्या दिवशी मोठ्या थाटाने बारसं केलं, तेव्हा तुम्हाला बोलावलं आणि तिथे जे काय घडलं फार विचित्र होतं. मला कल्पना नव्हती असं काही घडेल. आम्ही चक्रावून गेलो. तुम्हालाही शॉक बसला असणारच. खरं तर मोनिकाही आम्हाला तशीच वाटली होती, प्रेमळ, हुशार. पण हो, आमच्या घरामध्ये जे काय घडलं त्या दिवशी त्याने आम्ही सगळे मोडून पडलो. एकमेकांना आधार देत, एकमेकांचे हात धरून आम्ही त्यातून परत उठून उभे राहू, सावरू. पण या सगळ्यात मानसीवरती काही अन्याय होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. हो, नाही नाही काका, तिच्यावर का अन्याय होईल? काय की विक्रांतच्या लग्नामुळे दळवी आणि देशपांडे कुटुंब एकत्र आलं. आता पुढे त्याचं काय होईल माहित नाही, पण या सगळ्याचा मानसीच्या लग्नावरती परिणाम होऊ नये असं वाटतं. हो, काय आहे की आम्हाला मनातून भीती वाटली हो की तुमचा काही गैरसमज झाला नसेल ना. म्हणजे मुलाकडच्यांच्या मनात काही शंका येऊ शकतात ना. म्हणून मग आम्ही ठरवलं की तुमच्याशी सरळ येऊन बोलायचं. ज्या पद्धतीने त्या दिवशी सगळ्या गोष्टी विचित्रपणे सगळ्यांना कळल्या, त्यातून पुढे तुमच्या मनात काही गैरसमज राहू नये, कुठलाही किलमिश तिच्याबद्दल राहू नये. म्हणजे आम्ही दोघे मानसीची खात्री देतो, तिच्यासारखी मुलगी शोधून नाही सापडली. काका, अहो मला माहिती आहे. तुम्ही इथे येऊन बोललात, बरं वाटलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.